तुम्ही ह्याच्यात घालून त्याला ऑटोक्लेव्ह सुद्धा करू शकता. हे रोल्स जे असतात ते ऑटोक्लेव्ह स्टेबल असतात. त्यानंतर पॅकेजिंगचे रोल आहेत जे ह्याच्यामध्ये आपण ईटीओसाठी किंवा इव्हन बऱ्यापैकी लोकांना हे सुद्धा माहिती की ह्या रोलमध्ये तुम्ही ऑटोक्लेव्ह सुद्धा करू शकता. या रोलमध्ये तुम्ही तुमचे इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा तुमचे काही गॉजेस वगैरे असतील जे तुम्हाला स्टराईल वापरायचे आहेत ते तुम्ही ह्याच्यात घालून त्याला ऑटोक्लेव्ह सुद्धा करू शकता. हे रोल्स जे असतात ते ऑटोक्लेव्ह स्टेबल असतात. ह्याच्यावरचं जे प्लास्टिक आहे ते हाय टेम्परेचर स्टेबल असतं. हे तुम्ही वॉटरप्रूफ म्हणजे जर तुमचं ऑटोक्लेव्ह जर तुमचं ओलं करत असेल तर इन्स्ट्रुमेंट ओलं करत असेल तर ह्याच्यात पण मेडिकल ग्रेड पेपर असतो. तो पेपर ओलवणार पण पुन्हा तुमचं जर ड्रायिंग सायकल असेल तर ते प्रॉपरली ड्राय होत आहे. पण नॉर्मली जर ओलं होत असेल तर मग ते युजफुल होणार नाही. ते ड्राय व्हायला पाहिजे प्रॉपर. मोस्टली हॉरिझॉन्टल मध्ये रेग्युलर मध्ये यू हॅव टू तुम्ही ट्राय करायला पाहिजे. जर ओलं होत असेल रेग्युलर मध्ये तुमचं तर मग ते तेवढं युजफुल होणार नाहीये. हॉरिझॉन्टल यूज केलं पाहिजे.